आ लागला जीवाला, लागला जीवाला छंद विठ्ठलाचा, लागला जीवाला छंद विठ्ठलाचा, भजनात आला वास चंदनाचा, भजनात आला वास चंदनाचा, लागला जीवाला, लागला जीवाला छंद विठ्ठलाचा, भजनात आला वास चंदनाचा. धन्य चंद्रभागा, धन्य पुंडलिक, धन्य चंद्रभागा, धन्य पुंडलिक, परिमळाच्या रुद्ध त्या पंढरीला, परिमळाच्या रुद्ध त्या पंढरीला, लागला जीवाला, लागला जीवाला छंद विठ्ठलाचा, भजनात आला वास चंदनाचा. मंडळी रामकृष्ण हरी. आज आपण या रचनेचे नोटेशन पाहणार आहोत. रचना आहे संत तुकाराम महाराजांची. राग आहे भैरवी, मिश्र भैरवी. याच्यामध्ये दोन्ही रे आणि दोन्ही गंधार वापरलेले आहेत. सॉरी, कोमल गंधार वापरलेला आहे, दोन्ही रे वापरलेले आहेत, दोन्ही नी वापरलेले आहेत आणि दोन्ही ध वापरलेले आहेत. पाहूया नोटेशन पहिल्या ओळीचं. लागला जीवाला पद सानी सा सनी धप. आता इथे शुद्ध नी वापरलाय. पद सानी सा नंतर कोमल सनी धप. लागला जीवाला. आता चेंज आहे. पुढची ओळ पहा. लागला जीवाला छंद विठ्ठलाचा, पद सानी सा सा नि सा ध प म ग म प म नि रे सा ध प म ग म प म. पुढची ओळ. भजनात आला गधा प म ग रे सा नि. आता इथे शुद्ध रे वापरला आहे. नंतर आपण पुढे लगेच कोमल रे वापरणार आहे. कसे पहा. भजनात आला वास चंदनाचा, गधा प म ग रे सा नि रे ग प म रे सा. भजनात आला वास चंदनाचा. तीन अंतरे आहेत. आता त्याच्या तीन अंतराच्या तीनच ओळी आहेत. अंतराच्या सॉरी नोटेशनच्या दोन दोन ओळी आहेत. प्रत्येक अंतरा दोन ओळीचा आहे. दोन दोन ओळीचेच अंतरे आहेत आणि त्याचे नोटेशन देखील तेवढेच सेम असणार आहेत. पुढील अंतराचे पाहूया. पनी रे सा रे रे सा नि ग रे सा नि सा सा. धन्य चंद्रभागा, धन्य पुंडलिक, पनी रे सा रे सा नि ग रे सा नि सा सा. धन्य चंद्रभागा, धन्य पुंडलिक, परिमळाच्या रुद्ध पस स नि ध म. परिमळाच्या रुद्ध त्या पंढरीला,
पसा सा सा नि ध म मध नि सा ध प. इथे पण शुद्ध ध आणि कोमल ध वापरलाय. मध नि सा ध प. धन्य चंद्रभागा धन्य पुंडलिक परिमळाच्या रुद्ध त्या पंढरीला. पणी रे सा रे सनी ग रे सा नि सा सा पसा सा सा नि ध म मद नि सा ध प. आणि परत घ्यायचंय. लागला जीवाला लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात आला वास चंदनाचा. पुढे 2 अंतरे आहेत. आषाढी कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला, हा दुसरा अंतर आहे. तिसरा अंतर आहे. तुका म्हणे माझ्या धन्य पांडुरंगा नाचत यावे तुझ्या पंढरीला, हा तिसरा अंतर आहे. पहिल्या अंतराप्रमाणे ज्याचं नोटेशन आहे. सर्वांनी जरूर प्रयत्न करा. राग आहे भैरवी, रे ग ध नि कोमल आहेत. शिवाय त्याच्यामध्ये शुद्ध रे देखील वापरलेला आहे, शुद्ध ध वापरलेला आहे. धन्यवाद.